सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांची असलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोगस कामगारांची नोंद झालेली आहे। म्हणून आजपर्यंत नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची तपासणी करा आणि नवीन नोंदणी त्वरित थांबवा, अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क समितीच्या वतीनं समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व उपाध्यक्ष गणेश बोड्डू, सेक्रेटरी सोहेल शेख, सह सेक्रेटरी वामन निंबाळकर, महिला प्रतिनिधी रेखा आडकी व वैशाली बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य शासन कामगार मंत्रालय आणि इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळ असे संयुक्तेने बांधकाम कामगारांना सुरक्षा, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक, राहणीमान, जीवनमान व इतर अनेक योजना लागू केलेत। त्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र कामगारांची नोंदणी जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त हे काम पाहतात आणि त्यांना पूर्ण अधिकार दिलेला आहे। असे असताना सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात सुमारे 2 लाखाच्या आसपास झाले, परंतु या कामगार नोंदणीबाबत अनेक तक्रारी कामगार संघटना, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहे। बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत पात्र कामगारांची तपासणी ही संशयास्पद झाल्याचे दिसून येते, कारण एकट्या सोलापूर जिल्ह्यात 2 लाख कामगार नोंदणी होणे हे शंकादायक। त्याचबरोबर ज्या सुविधा लाभ मिळवून घेतलेले बांधकाम कामगार हे संबंधित सरकारी कर्मचारी व दलाल मार्फत नोंदणी केली आहे, या संपूर्ण जबाबदार हे सहाय्यक कामगार आयुक्त हेच आहे। आमच्या संघटनेच्या वतीनं गेल्या 6 महिन्यापासून सहाय्यक कामगार आयुक्तांना भांडी वाटप, नूतनीकरण व सुरक्षा किट वाटप यामध्ये ठेकेदार गरीब कामगारांकडून पैसे घेऊन किट व भांडे वाटप करतो, अशी तातडीचे निवेदन दिले। त्याचबरोबर वर्तमानपत्रातून व विविध चॅनलच्या प्रसिद्धी माध्यमातून समजून येते, म्हणून पुराव्यासह आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी देखील सहाय्यक कामगार आयुक्त हे कोणतेही ठोस कारवाई करीत नाहीत। म्हणजेच सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड व त्यांचे कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमतानेच गोलमाल सुरू आहे। तरी माननीयांनी आमच्या संघटनेचा उद्देश हे खऱ्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा हेच आहे व शासनाचाही तोच आहे। म्हणून आजपर्यंत बांधकाम कामगारांची नोंदणी झालेल्या फेर तपासणी करावी व नवीन नोंदणी त्वरित बंद करावी ही नम्र विनंती, असे नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, अपेक्षक साहेब इमारत बांधकाम व इतर कामगार मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना पाठविण्यात आले आहे। सदर प्रसंगी विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पू शेख, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, गोवर्धन मुदगल, राधिका मिठ्ठा, राजू शिंदे, शब्बीर शेख, अनिता दासरी, सविता सुंचू, पद्मा सामल, माधवी गौडा यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार हक्क व न्याय समिती संघर्ष समितीचा अध्यक्ष व माझ्यासोबत उपाध्यक्ष बोड्डू साहेब, सेक्रेटरी सोहेल शेख, सहसेक्रेटरी वामन निंबाळकर, महिला प्रतिनिधी आमचे नरखेडची ताई, त्याचबरोबर रेखा आडकी आणि माझे सहकारी सर्व बांधकाम कामगारांच्या चाललेल्या गोंधळामध्ये भ्रष्ट कारभाराचा उघड पाडण्यासाठी आलेले सर्व देशप्रेमी आणि बांधकाम कामगारांच्या खऱ्या बांधकाम कामगारांचे प्रेमी, आपल्याला बांधकाम कामगाराबद्दल दररोज उठून एक नवीन बातमी आपण पाहतो की बांधकाम कामगारांना सोय द्या, बांधकाम कामगारांना पैसे घेऊ नका, बांधकाम दलालांचा त्रास आहे, बांधकाम काम अधिकारीचा त्रास आहे, बांधकाम कामगारांचा आधी सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड हे दलालांच्या आणि ठेकेदाराच्या बाजूने राहतो। तिथले कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी नेहमी बांधकाम कामगार लुटण्याचा प्रयत्न करतात। असं जवळजवळ अनेक समस्या, अनेक अडचणी ऐकत आहोत आणि शासनाने मात्र जास्तीत जास्त कामगारांना या ठिकाणी फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि ज्या पद्धतीने आता नोंदणीची पद्धत सुरू झाली आहे ती पद्धत पाहता लुटण्यासाठी कुरण त्यांनी आणून ठेवलेले आहेत आणि सत्ताधाऱ्यांचे बगलबच्चे या ठिकाणी ठेका त्यांना दिलेला असं दिसून येते। परंतु आमचं म्हणणं आहे, संघर्ष समितीचा एकच म्हणणं आहे की बांधकाम कामगारांची आजपर्यंत झालेल्या बांधकाम कामगारांची तुम्ही फेर तपासणी करा, ठेकेदाराची फेर तपासणी करा आणि करा कामगार असतो त्याला न्याय द्या, खरा कामगार असतो त्याला फायदा द्या, खरा कामगार असतो त्याला या योजनेचा फायदा व्हायला पाहिजे। यासाठी
आज जिल्हाधिकारी सर आम्ही निवेदन दिलेलं आहोत। या निवेदनामध्ये झालेल्या आजपर्यंत झालेल्या बांधकाम कामगारांची फेर तपासणी करा आणि तोपर्यंत नवीन नोंदणी बंद करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आजपर्यंत कोणी मागणी केली नाही, आम्ही करतोय। नाही जा या बाबतीमध्ये विचार नाही झाला, आम्ही कुठेही जायला तयार आहे। वेळ पडल्यावर रस्त्यावर उतरून आमचा न्याय घेतल्याशिवाय आणि बरा खरा बांधकाम कामगारांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार।